ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. सर, खऱ्या अर्थाने हैदराबाद गॅजेट जी आर लागू करण्यात आलेला आहे. हा जी आर लागू करण्याचा खरं सरकारला अधिकार आहे का? काय वाटतंय संदर्भात? आम्ही वेळोवेळी सांगत आलो की कालपासून बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आपल्या माध्यमांसमोर की असा जी आर पारित करण्याचा अधिकार ना मुख्यमंत्र्यांना आहे ना कुठल्या समितीला आहे. मुळात ज्यावेळी इंद्रसाहानी जजमेंट आलं 92-93चं, त्या जजमेंटमध्येच हे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत. त्यामुळं असा जी आर काढण्याचा किंवा ओबीसीमधल्या एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजनचा अधिकार हा मुळात कुठल्या समितीला, कुठल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना असण्याचं कारण असत नाही. त्यासाठी एक स्वायत्त, त्यासाठी एक न्यायिक संस्था, संविधानिक संस्था की जिला स्टेट लेवलला स्टेट बॅकवर्ड कमिशन म्हटलं जातं, सेंट्रल पातळीवरती सेंट्रल बॅकवर्ड कमिशन म्हटलं जातं. अशा संविधानिक आयोगांनाच अशा आरक्षणासंदर्भातली शिफारस करणे असो, संशोधन करणे असो किंवा त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार, शिफारस करण्याचे अधिकार अशा आयोगांना असतात. त्यामुळं गव्हर्नमेंटला, कुठल्या समितीला असा जी आर काढण्याचा कुठलाही अधिकार पोचत नाही. आणि मुळात या जी आरचं प्रस्तावनेमधलं शेवटचं वाक्य मी वारंवार सांगत आलो आहे. याची जर ओळ वाचून दाखवली तर हा बेकायदा आम्ही बेकायदा का म्हणतोय? कारण मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण इथं अनेक बॅकवर्ड कमिशननी नाकारलेलं आहे, इथं अनेक सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेलं आहे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही पातळ्यावरती नाकारलेलं आहे. असं असताना प्रस्तावनेची शेवटची ओळ मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो की त्यामधून शासनाचा काय उद्देश आहे हा निदर्शनास येतो. त्यामधला एक उद्देश असा आहे की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी. म्हणजे मराठा समाजाला एका ॲफिडेव्हिटद्वारे, आणि तेही ॲफिडेव्हिट कोण देणार? ज्याच्याकडं सर्टिफिकेट आहे त्यानं गावातील, त्याचबरोबर नातेसंबंधातील आणि त्याचबरोबर कुळातील, म्हणजे जरांगे जे म्हणायचे सरसकट आम्हाला द्या, सगळ्या सोयऱ्यांना द्या, ते दोन शब्द बाजूला काढले. पण त्या सगळे सोयरे आणि सरसकट शब्दाचा बाप त्यांनी या शब्दांमध्ये, या जी आरमध्ये आणले. ओबीसी दाखले किंवा कुणबी दाखले कसे मिळतील? सरकारने तर हैदराबाद गॅजेटचा जी आर लागू केलेला आहे. एक प्रकारे कशा प्रकारे म्हणजे ते दाखले मिळतील कसं? अहो, जी आर लागू केला त्याला मिनिंग काय आहे? जी आर लागू करण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? आणि त्या जी आरमध्ये कुठं नोंद असेल तर त्या वैयक्तिक माणसाला किंवा त्या आडनावाच्या माणसाला तो जी आर लागू होतो असं त्या जी आरमध्ये लिहिलंय का कुठं? आणि त्या जी आरमधली नोंद म्हणजे मराठे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत हे कुठल्या कमिटीने ठरवलं? त्यामुळं असा जी आर काढण्याचा कुठलाही अधिकार इथल्या शासनाला असण्याचं कारण नाही. त्यामुळं हा जी आर बेकायदा आहे. हा वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाचा म्हणजे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे असं आमचं पूर्ण जबाबदारीनिशी आमचा शासनावरती आरोप आहे. हैदराबाद गॅजेटचा जी आर एकंदरीत काढलेला आहे, परंतु यामध्ये एकंदरीत जी जातनीय आकडेवारी त्यामध्ये दाखवण्यात आली आहे, पण वंशावळीचा कुठेही उल्लेख नाही. मला एक सांगा, एखाद्या कल्टिवेटरची किंवा एखाद्या कम्युनिटीचा आकडा म्हणजे पॉप्युलेशन फक्त दाखवली ना, त्यामध्ये आडनाव दाखवलं का? त्यामध्ये गाव दाखवलंय का? त्यामध्ये बरं तेही दाखवलं असलं तर त्यामध्ये हे सोशली बॅकवर्ड आहेत असं कुठं प्रूव्ह होतंय का? त्यामुळं कुणब्याची नोंद शोधायची, त्या नोंदीवरनं एक ॲफिडेव्हिटद्वारे हे जे एक्झर्शन केलेलं आहे, हा जो जी आर काढलेला आहे, हा जी आर मूलतः सरसकट सगळ्यांना वाटून टाकायचं. एका माणसाला सापडलं, त्याने ॲफिडेव्हिट दिलं की संपला विषय. म्हणजे याच्या अगोदर टेबला खालून इल्लिगल बेकायदा सर्टिफिकेट वाटली जायची, त्याला आता ह्या जी आरद्वारे तुम्ही आता घ्यायला हरकत नाही असा इल्लिगल जी आर आहे. पण सर्टिफिकेट वाटणारे, सर्टिफिकेट देणारे, सर्टिफिकेट आयडेंटिफाय करणारे ह्या माणसांना मात्र ह्याच्यातून प्रोत्साहन दिलेलं आहे या शासनानं आणि कायदेशीर त्यांना रेड कार्पेट घातलेलं आहे. सर, एकंदरीत ज्या 58 लाख नोंदी पहिल्या आंदोलनाच्या नंतर सापडल्या होत्या, शिंदेंनी ज्यावेळेस मनोज जरांगे यांचं आंदोलन वाशीच्या याच्यावर थांबवलं होतं, त्यानंतर 58 लाख नोंदी सापडल्या आणि काही जणांना एकंदरीत कुणबीचे दाखले देखील मिळालेले आहेत. काय फरक आत्ताचा आणि त्या परिस्थितीचा एकंदरीत कसा मिळेल? बघा, जी आरमध्ये कोणताही फरक मला वाटत नाही. पण जी आरच्या आतमध्ये जी काही त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना मात्र ओबीसी मधलं आरक्षण, या सूचना जर पर्क्युलेट झाल्या पुढच्या 1 महिन्याभरात तर ओबीसीचं आरक्षण त्या संपवणाऱ्या असतील. आणि हा जी आर आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, हा फक्त ओबीसीच्या आरक्षणावरच थ्रेड्स पोचवत नाही तर तो SC STच्या आरक्षणावर सुद्धा थ्रेड्स पोचवतोय. त्यामुळं असं कुठलंही एक्झर्शन करण्याचा अधिकार ना इथल्या कुठल्या समितीला आहे ना मुख्यमंत्र्यांना आहे.
ओबीसी मधून तुम्ही कायमस्वरूपी मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार किंवा दाखले मिळणार यासाठी पहिल्यापासून विरोध करत आहात, परंतु एका बाजूने काल हैदराबाद गॅजेटचा जी आर आला खऱ्या अर्थाने, त्यानंतर मुंबईत संपूर्ण महाराष्ट्रात आनंद उत्सव करण्यात आला. कितपत यामुळे एकंदरीत आरक्षण मिळालं असंच बोललं जातंय आणि एका बाजूला विरोधक सत्तेतील म्हणतात मिळालं, विरोधक म्हणतात की दोन्ही बाजू सद्यस्थितीत चालू आहेत. कसं पाहता एकंदरीत सत्ता आणि हे बघा, शेवटी जी आर बोलतोय, कुणी काय म्हणतंय याच्यापेक्षा गव्हर्नमेंटनं काय निर्णय घेतला ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे हा जी आर पर्क्युलेट झाला तर ओबीसीमध्ये सगळे मराठी आलेले असतील, मग ते कुळातून आलेले असतील, गावातून आलेले असतील किंवा नातेसंबंधातून आलेले असतील, आणि फक्त ॲफिडेविट तर द्यायचं आहे. आणि यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभाव आहे ना, गावच्या पॅनल प्रमुखापासून ते पार जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सगळीकडे यांचा प्रभाव आहे. त्यामुळे सर्टिफिकेट इश्यू हे यांच्या हातचा मळ आहे. त्यामुळं गावगाड्यातला सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमधले असलेला ओबीसीमध्ये सामाजिक न्यायासाठी ज्याला रिझर्वेशन दिलं आहे त्या बांधवाचं मात्र नुकसान होणार आहे. कारण शासनकर्ती जमात, राज्यकर्ती जमात, प्रशासनामध्ये लोकसंख्येपेक्षा 4 पट प्रतिनिधित्व असलेली जमात या ओबीसीचं आरक्षण गिळंकृत केल्या वाचून राहणार नाही. कारण गावगाड्यातला हा सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमधला माणूस त्यांच्याबरोबर कॉम्पिटिच करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जी आर दिलाय म्हणून आनंदोत्सव साजरा करताय, क्रेडिट घेताय, पण ओबीसीचं काय वाटोळं झालं, ओबीसीच्या अनात माती कशी कालवली याचं मात्र उत्तर तुम्ही कोणच देत नाही. सांगा ना, तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय हे फक्त तुम्ही पुढे येऊन सांगा ना. तुम्ही फक्त आम्ही मराठी कोणतेच नेते ओबीसीचं आरक्षणासंदर्भात म्हणजे संपले असं बोलण्यास एकंदरीत तयार नाही असं आपल्याला टीका करायचं. एकही आमदार ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. एकही मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब सोडले तर सत्तेतला विरोधातला एकही आमदार, खासदार, मंत्री अथवा पक्षाचा प्रमुख एकही माणूस ओबीसीची बाजू घ्यायला. परिस्थिती का उद्भवली पण का वाटतं? कारण ओबीसी हा संघटित नाही. ओबीसीचा काउंट हा 50% 60%च्या आसपास आहे, पण त्याचं संघटन नाही, त्याची चळवळ नाही, त्याचा वाईस नाही. तो वेगवेगळ्या पक्षाला बांधीला आहे, त्याच्या वेगवेगळ्या जातीच्या संघटना आहेत. तो मनोज जरांगेसारख्या माणसाला बरोबर घेऊन एक दहशतवादी असं आंदोलन उभं करू शकत नाही. म्हणजे त्याचे हक्क अधिकार हिरावून घ्यायचे, ज्याचं उपद्रव मूल्य नाही, ज्याला काही कळत नाही त्याला आम्ही समजावून सांगू, असं जर यांचा हेतू असेल, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा जर जी आर काढला असेल. सर, मनोज जरांगे पाटलांनी जी आजपर्यंतची जी मांडणी केलेली आहे, जे आंदोलन केलेलं आहे, एकंदरीत अभ्यासपूर्ण मांडणी आहे. जे सातारा गॅजेट असेल किंवा हैदराबाद गॅजेट असेल, पूर्वीपासूनच्या नोंदी असतील. अहो, गॅजेट म्हणजे गॅजेटमध्ये महसुली नोंदी आहेत. गॅजेटमध्ये काय मराठा समाज मागास आहे असं कुठं लिहिलं बिलं आहे का? अगदी साध्या सोप्या भाषेत बोलतो. आता काय बाकी गॅजेटवर बोलणारे इकडं मृणाल ढोले पाटील आणि ॲडव्होकेट मंगेश ससाने साहेब आहेत, त्यांच्याकडे 20 गॅजेटियर आहेत. त्यामुळे औंधच्या गॅजेटमध्ये काय आणि सातारा गॅजेटमध्ये काय? जी आर हा महाराष्ट्र शासनाचा जी आर लागू होतो. महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेमध्ये हा जी आर लागू होतो. कशाला आता सातारा आणि गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट? इतर आजपर्यंत जेवढी आंदोलनं केली तुम्ही, इथं मुख्यमंत्री ही बाब करणार नाहीत असं आपण ठामपणे वेळोवेळी सांगत होता, पण तो काल हा जी आर आला. मला माहिती नाही, हे सरकार जरांगेसमोर हतबल होतं, न्यायालयानं निर्णय दिलेला होता. अशा परिस्थितीमध्ये असा निर्णय का घेतला, कसा घेतला, त्याचा लिगल ॲस्पेक्ट काय, हे आता न्यायालयात प्रूव्ह होणारच आहे. सरकार हतबल झालं, हतबल होतं सरकार, प्रश्नच नाही. हतबल नाही, लोटांगण घालत होतं सरकार. पण या लोटांगण घालण्यामधून ते मात्र या महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ असणाऱ्या मुख्यमंत्री ते शपथ विसरली असं आम्हाला म्हणावं लागेल. पण अर्ध्याहून जादा लोकसंख्येच्या बाजूचा जे आरक्षण आहे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं ते उद्ध्वस्त झालंय ना. त्यामुळे ह्या 50-60% लोकांचं यांना काहीच देणं घेणं नाही. आणि 10% लोक झुंडीने येत आहेत, मुंबई वेटीस धरतायत. तुम्ही त्यांच्या बाजूनं जी आर काढून मोकळं होत आहे, जो संविधानाला मान्य नाही, न्यायालयांना मान्य नाही, ओबीसी बांधवांना मान्य नाही, त्यांच्या स्पर्धेमध्ये ओबीसी बांधव टिकणार नाही. हे सगळं माहीत असताना तुम्ही असा जी आर काढताय, याला काय म्हणावं बरं? एकंदरीत ओबीसीसाठी देखील उपसमिती नेमली जाते, त्यामध्ये प्रत्येक पक्षातील 2 मंत्री घेण्यात येणार आहेत. यामधून कुठंतरी परत ओबीसीचा विचार केला जाऊ असं वाटतं. अहो, जी आर काढून झालाय. पहिल्यांदा या उपसमितीच्या माणसांना हा जी आर मान्य आहे का ते विचारा, आणि मग ओबीसीचा कैवार घेण्यासाठी सगळ्या पक्षातल्या असू द्या नाहीतर अजून कुठल्या असू द्या, मग तुम्ही गळा काढायचा प्रयत्न करा. मुळात पहिल्यांदा हा जी आर रद्द करायला लावा त्या समितीला. कारण हे जर ओबीसीचे मेंबर असतील, ओबीसीमधून बिलॉंग करत असतील, तर थोडीशी मनाला नाही, जनाची नाही मनाची थोडी चाड बाळगा
आणि हा जी आर रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना दबाव आणा त्यांच्यावरती, त्यांची जाऊन भेट घ्या आणि त्यांना लिगल ॲस्पेक्ट दाखवा की अशा तुमच्या या जी आरमुळे ओबीसीचं आरक्षण हे संपलेलं असेल. सर, एकंदरीत हा आत्ता जी आर काल निघालेला आहे, एकंदरीत याचा फायदा जर दाखले मिळाले तर राजकीय असणार, कशा पद्धतीचा असणार? हा सगळा राजकारण आहे, समाजकारण आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये फायदा होणार आहे. एससीबीसीचं आरक्षण फक्त शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला होतं किंवा ईडब्ल्यूएसचं आरक्षण शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला होतं, पण ओबीसीमधून ज्यावेळी तुम्ही एंट्री करता आणि मुळात जरांगीची मागणीच मुळात राजकीय आहे, राजकारणासाठीच ते या गोष्टी करतायत. मुळात त्यांना एससीबीसीचा कट ऑफ हा ओबीसीपेक्षा कमी आहे, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा ओबीसी आरक्षणापेक्षा कमी आहे. आणि ईडब्ल्यूएस मधला प्रशासनाचीच अशी नोंद आहे की ईडब्ल्यूएस मधलं 8.61% आरक्षण हे फक्त एका मराठा कम्युनिटीने घेतलेलं होतं, पण ते त्यांना नको आहे. त्यांना गावगाड्यातला सरपंच पदावरती ओबीसी आला नाही पाहिजे, पंचायती पदावरती ओबीसी नाही आला पाहिजे, एखादा कॉर्पोरेटर, एखादा महापौर, एखादा नगराध्यक्ष ओबीसी नाही झाला पाहिजे. ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे, आता कुठल्याही 15 ऑगस्टच्या झेंडावंदनच्या कार्यक्रमाला ओबीसी बांधवाच्या हस्ते, तुमच्या हस्ते झेंडावंदन होणार नाही. तुम्ही करा गुलामगिरी, तुम्ही जोहार घाला, तुम्ही आपला परंपरागत व्यवसाय पकडा आणि परत 100 वर्ष मागं चला. कारण तुमच्या हिताचा निर्णय घेणारं, तुमच्या हिताचं संरक्षण करणारं एकही आमदार, एकही खासदार आणि एकही सरकारमधला माणूस तुमच्या बाजूनं बोलणार नाही. हे मी पूर्ण जबाबदारीनिशी ओबीसी बांधवांना अपील करत आहे. ओबीसी बांधवांकडून देखील आता साखळी उपोषण केलं जात आहे. उद्या मंत्री अतुल सावे देखील नागपूरमधील आंदोलनाला भेटीसाठी जात आहेत. काय नक्की का भेटीगाठी देऊन काही होणार नाही. तुम्ही पहिल्यांदा या जी आरबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. आम्ही न्यायालयात तर जाऊच. हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन घेत असताना तुम्हाला कुठल्या संविधानिक आयोगानं असं काय शिफारस केली तुम्हाला? मुळात ही जी समिती होती ही बायस समिती होती, एकांगी समिती होती. त्या समितीमध्ये ओबीसी आरक्षणाबद्दलचा लीगल ॲस्पेक्ट किंवा संविधानिक तत्व पायदळी तुडवली गेलेत. आरक्षण का दिलं गेलंय, कुणाला दिलं गेलंय, कशासाठी दिलं गेलंय, हे जर विखे पाटील सारख्या मुरब्बी एवढ्या वर्ष संसदीय कामाचा अनुभव असलेल्या माणसाला कळत नसेल आणि तो परत आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला म्हणतो की तुम्ही इतरांच्या आरक्षणात लुडबुड करू नका, तुम्ही झकमारी कशाला केली, आमच्या आरक्षणामध्ये तुम्ही राज्यकर्ती लोक आणून सोडलेली आहेत, कसे टिकतील बरं गावगाड्यातले बलुते आलुते तुमच्या या स्पर्धेमध्ये? त्यामुळं सत्ताधारी कारखानदारांच्या नेत्यानं तुम्हाला संविधानाच्या प्रियांबलमधलं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं हे या संविधानाचं गोल आहे, संविधानाची हे हेतू आहे, ध्येय आहे. त्याला तुम्ही हरताळ फासताय, परत तुम्ही झुंडशाही आणताय, परत तुम्ही जहागीरदारांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणताय. या गोष्टींचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. नक्कीच हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. खऱ्या अर्थाने जे हैदराबाद गॅजेट जो जी आर काढलेला आहे हा सरकारने पहिल्यांदा रद्द करावा अशी त्यांनी यावेळी मागणी केलेली आहे. आणि एकंदरीत ओबीसीचं जे साखळी आंदोलन आहे हे मोठ्या प्रमाणात होणार असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागेश सह दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.